नमस्कार, मी लतिका। आज आपण मिरची कैरीचा ठेचा बनवूया। त्यासाठी बघा, ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतल्या तर 10 ते 12 आणि ह्या बिन तिखटाच्या मिरच्या घेतल्यात बघा, पोपटी कलरच्या। ह्या जास्त तिखट असतात, ह्या बिलकुलच तिखट नसतात, म्हणजे नाहीच्या बरोबरच असतात। आणि ह्याचं काय करायचं आपल्याला माहिती आहे का, तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे अशा पद्धतीने। स्वच्छ धुवून घेतले, ते पुसून घेतलेले आहेत। मिरचीचे बघा मी तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही ही पोपटी पण घेतली तरी चालेल किंवा तिखटवाली पण घेतली तरी चालेल, मी दोन्ही घेतलेले आहेत। त्यासाठी बघा, कच्ची कैरी पाहिजे होती आपल्याला। तर कच्ची कैरी घेतलेली 3 चमचे खिसून घेतलेली, आणि ही ना आंबटवाली कच्ची कैरी आहे, म्हणजे देशी कैरी आहे। दुसरी कुठलीची पोपटी वगैरे असते ना, तसली जरी घेतली तरी पण चालू शकते, जशी की कमी आंबट असते तशा पद्धतीची। तवा गरम करत ठेवला आणि चांगला कडक गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या ह्या मिरच्या। मिरच्यांना काय करायचे माहिती आहे का, मीडियम गॅसवर डाग पडस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मिरचीला बघा चांगले डाग पडलेले आहेत, अशा पद्धतीत मिरची भाजून घेतलेली आहे। ह्याच्यात आपण काय तेलाचा वगैरे वापर केलेला नाहीये। ह्याच्यामध्ये बघा देशी लसूण 1 गड्डी घेतलेला आहे, थोडासा जास्त कमी घेतला तरी पण चालू शकतात। 1 मिनिटभर फक्त ह्याला भाजून घेऊया, जेणेकरून आपला लसूण पण भाजेल आणि मिरची पण अजून भाजेल। मिरची आणि लसूण पण बघा चांगला भाजला गेलेला आहे, अशा पद्धतीत डाग पडले पाहिजेत। गॅस करणार आहे बंद, कारण की हा जे तवा आहे ते खूप जाड आहे। छोटा 1 चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे, आणि हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं, कारण तवा गरम असल्यामुळे एक नाही जिरं पण लगेच ह्याच्यावर भाजलं जाईल। तवा बघा मी खाली उतरून घेतलेला आहे, आपलं जिरं पण चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, देठा सकाळी घेतलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। थोडंसं मीठ कधी पण असा ठेचा वगैरे असेल का नाही, तर जास्त दिवस टिकवायसाठी आपल्याला मीठ थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे चव पण छान येते। आता हे आपल्याला कच्ची कैरीचं खिसून घेतलेलं टाकायचे। थोडंसं अजून जास्त जरी टाकलं तरी चालेल, किंवा जेवढं मी टाकलंय तेवढं जरी 3 चमचे जरी टाकलं तरी चालेल। आता हे कसं तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यात कुटून घेतलं तरी चालेल। मी घेणारे असं खरडून छान लागतं, असं गरम गरम लगेच खरडलं जातं बघा। मस्त बघा असं बारीक केलेलं, आपल्याला काय जास्त बारीक करायचं नाहीये, असं दरदरच ठेवायचे, कारण जास्त पेस्ट केली की नाही मग ती ठेच्याची चव जाते। अशा पद्धतीत करायचं, मस्त होतं। आता तुम्हाला सांगते, तुम्हाला जर पाहिजे ना तर ह्याच्यामध्ये ना 1 मुठभर शेंगदाणे सुद्धा भाजून टाकू शकता, पण पहिले तर अशाच पद्धतीने करून खा, एकदम छान लागतो चवीला, मस्त लागतो एकदम बघा। आणि कसं 2 ते 3 दिवस टिकतो, जास्त दिवस टिकतो हा, असं नाही की 1 ते 2 दिवस टिकल, पण चवीला एक तर छान लागेल ना। गरमीच्या दिवसात जर जेवण जात नाही ना, तुम्ही असं काहीतरी करून खा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।